हाय, गुड मॉर्निंग. माझा जो काही सेकंड ड्रीम प्रोजेक्ट होता, तो आहे UPI बेस्ड ऑनलाईन फी कलेक्शन सिस्टीम. मग हा प्रोजेक्ट बेसिकली कोणासाठी उपयोगाचा आहे तर जिथे जिथे एज्युकेशनल सिस्टीम आहे किंवा जिथे जिथे रिकरिंग पेमेंट आहे, तिथे सगळ्या ठिकाणी हा प्रोजेक्ट इम्पॉर्टंट आहे. आता मी मागचे 40 दिवस स्कूलचा प्रोजेक्ट केला याच्या अगोदरचा, ज्याच्यामध्ये वेबसाईटचं ॲटोमेशन होता. 40 दिवस लोकांच्यापर्यंत फिरलो, पण मोस्टली एकही कस्टमर तयार झाला नाही. आता हे 40 दिवस उन्हातानाचं मी फिरलो, एकही दिवस सुट्टी घेतली नाही, पण 40 दिवसात एकही प्रोजेक्ट पूर्ण करता आला नाही. म्हणून मग मला वाटायला लागलं की अरे, आपलं कुठं ना कुठं तरी काहीतरी मिस्टेक व्हायला लागलं. म्हणून मी 1-2 दिवसाचा ब्रेक घेतला आणि मग मी विचारायला बसलो. तर मला एक गोष्ट लक्षात आली. ती गोष्ट काय माहिती आहे का, की बघा, वेबसाईट करून स्कूलवाल्यांना काहीच रेव्हेन्यू जनरेट होत नाही. म्हणजेच काय, बेसिकली त्यांना विद्यार्थ्यांना आपण स्वतःहून ओढून आणावेत अशी कल्पनाच नाही आहे. कारण विद्यार्थी ॲटोमॅटिकली येतात, त्यांना ॲटोमॅटिकली रेव्हेन्यू जनरेट होते. त्यांना वेबसाईट असली काय आणि नसली काय, त्यांना त्याच्यातून कुठल्याही पद्धतीचा फरक पडत नाही आहे. ओके, त्यामुळे त्यांना टेक्निकली सांगायचं तर त्यांना वेबसाईटची गरजच नाही. ओके, म्हणून तिने इंटरेस्टेडच नाहीत. म्हणजे मी फ्री द्यायचा प्रयत्न करत होतो, पण तरीसुद्धा त्यांना नको होता. म्हणजेच काय, की माझी एवढी केलेली मेहनत वाया गेली असं होतं का त्याचा अर्थ? नाही. तीही गोष्ट आपण नंतर सेल आउट करणारच आहे, पण त्यासाठी काहीतरी आपल्याला दुसरं प्रोडक्ट करायला लागेल याची मला जाणीव झाली. मग मी विचार करायला लागलो की मी जर प्रोडक्ट विकू शकत नसलो तर मग असं कुठलं प्रोडक्ट आहे की जे मी त्यांना विकू शकतो आहे. तर मग मला लक्षात आलं की त्यांचा प्रॉब्लेम हा काहीतरी वेगळाच आहे, जो की ॲक्च्युली त्यांना पण माहीत नाही आहे. म्हणून मग मी काय काम केलं की त्यांच्या प्रॉब्लेमचा विचार केला. तर बेसिकली आपण एखाद्या इंजिनिअरिंग कॉलेजचं एक्झाम्पल घेऊया. एखाद्या इंजिनिअरिंग कॉलेजला मिनिमम 400 विद्यार्थ्यांचं ॲडमिशन असते आणि प्रत्येकाची फी मिनिमम 75,000 रुपये ही त्यांची फी असते. ओके, म्हणजे साधारण 4 कोटी ते 5 कोटीचा रेव्हेन्यू त्यांचा असतो. ठीक आहे. मग आपण जर असं काम केलं, कसं की त्यांचे पैसे आपण त्यांना ॲटोमॅटिकली काढून द्यायला आणि तेही त्यांना हव्या असलेल्या डेडलाईनच्या अगोदर, असं जर आपण काही एखादं इनोव्हेटिव्ह प्रोडक्ट काढलं तर ते विकत घेतील का, असं माझ्या मनामध्ये प्रश्न आला. मग मला लक्षात आलं की आपल्याला तसं प्रोडक्ट करता येते जे की त्यांना त्यांची फीस रिकवर करायला मदत करेल. मग मी विचार केला की हे प्रोडक्ट काय असेल, तर ते असेल UPI बेस्ड फी कलेक्शन सिस्टीम. कारण विद्यार्थ्यांना रांगेत थांबायचं नाही आहे. आता बेसिकली हा प्रोजेक्ट करण्यापाठीमागे आणखीन एक रिझन आहे की बघा, एखाद्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये कुठल्याही क्लास टीचरला त्याच्या वर्गातल्या कुठल्या विद्यार्थ्यांचं पेमेंट येणार आहे आणि कुठल्या नाही, ह्यांचा काही डाटाच त्यांच्यासमोर नसतो. तो डाटा फक्त कॅशियरला माहिती असते की ह्या वर्गातल्या ह्या विद्यार्थ्यांचं पेमेंट बाकी आहे आणि ह्या विद्यार्थ्याचं एवढं पेमेंट आलं आणि एवढं राहिले. म्हणजेच काय, क्लास टीचरला कुठल्याही पद्धतीची माहितीच नसते. ओके, हा झाला मेन प्रॉब्लेम. ठीक आहे. त्याच्यानंतर HODला माहीत नसते की आपल्या डिपार्टमेंटचं किती टक्के पेमेंट आले आणि किती राहिले. तसंच प्रिन्सिपलला पण माहीत नसते की आपल्या अखंड कॉलेजचं केवढं पेमेंट आणि किती आले किती राहिले, आणि चेअरमनला तर लांबपर्यंत माहीत नसते. मग हेच प्रॉब्लेम सोडवण्यासाठी आपण UPI बेस्ड ऑनलाईन फी कलेक्शन सिस्टीम तयार केले. याच्यामध्ये कन्सेप्ट काय की क्लास टीचरला फक्त तेवढाच क्लासचा रिपोर्ट दिसेल, केवढा ज्या क्लासचा तो क्लास टीचर आहे त्याला प्रत्येक विद्यार्थ्याने किती फी भरले, त्याची टोटल फी किती आहे, किती राहिले, ह्या सगळ्या डिटेल्स त्याला दिसतील. HODला फक्त त्याच्या डिपार्टमेंटचा रिपोर्ट दिसेल, आणि तोही एक लेवल ॲब्स्ट्रॅक्शन. त्याला विद्यार्थी दिसणार नाही, त्याला फक्त त्याच्या फर्स्ट इयरचं एवढं आहे, सेकंड इयरचं एवढं आहे, थर्ड इयर, फोर्थ इयर एवढे फक्त त्याला डिटेल्स दिसतील. त्याच्यानंतरनं जे काही प्रिन्सिपल आहे त्या प्रिन्सिपलला फक्त डिपार्टमेंट वाईज दिसेल, मेकॅनिकल, सिव्हिल, इलेक्ट्रॉनिक्स, आणि चेअरमनला वेगळ्या पद्धतीचा रिपोर्ट दिसेल. म्हणजेच काय, आपला ह्या प्रोजेक्टमध्ये प्रत्येकाला एक हिरार्ची आहे. म्हणजे जर HODला हे लक्षात आलं की बाबा ह्या फर्स्ट इयरचा एवढा पेंडिंग आहे, तर तो त्या सरांना डायरेक्टली फोन करून विचारेल की सर तुमच्या इयरच्या विद्यार्थ्यांचा
एवढी फी पेंडिंग आहे ती लवकर रिकवर करून घ्या. मग ते देखील त्या पद्धतीनं अरेंजमेंट्स करतील. तसंच एखाद्या डिपार्टमेंटचं जर खूप जास्त पेमेंट असेल तर डायरेक्टली प्रिन्सिपल त्यांना फोन करून विचारेल की अरे तुमचं एवढं पेमेंट राहिलेलं आहे तरी तुम्ही लवकरात लवकर पेमेंट रिकवर करा. तसंच चेअरमनला ज्यावेळेला लक्षात येईल की बाबा आपल्या कॉलेजचं एवढं अजून पेमेंट पेंडिंग आहे त्याला ते डायरेक्टली त्या प्रिन्सिपल सरांना फोन करून सांगतील. म्हणजेच काय, एकटा माणूस दुसऱ्याला प्रेशराईज करेल, दुसरा तिसऱ्याला, तिसरा चौथ्याला. ह्या पद्धतीची हिरार्ची सिस्टीम असल्यामुळे याच्यामध्ये पेमेंट अगदी इझिली कवर होईल. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे विद्यार्थ्यांना कुठल्याही पद्धतीच्या रांगेत न थांबता त्यांना पेमेंट करता येईल, ही महत्त्वाची गोष्ट आहे आणि जी की अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. कारण विदाऊट रांगेत थांबता फ्रॉम द कम्फर्ट ऑफ द होम म्हणजे घरात बसून आपण जर त्यांना जर ह्या गोष्टी जर देऊ शकलो तर लोक हे अगदी इझिली घेतील. आणि याची सेलिंग प्राईस जी आपण ठेवणार आहोत ती आहे 12,000 रुपये. याच्यातले 2,000 रुपये आपली इन्व्हेस्टमेंट असेल, 1,000 डोमेन नेमसाठी, 1,000 वेब होस्टिंगसाठी आणि 10,000 आपला नेट प्रॉफिट असेल. आणि असे आपल्याला ॲटलिस्ट 100 कस्टमर्स करायचे आहेत. आपल्याला जगातले सगळेच कस्टमर्स आपल्याला मिळणार नाही आहे, त्याची गोष्ट लक्षात घे. त्यामुळं आपल्याला फक्त आणि फक्त 100 कस्टमर्स करायचे आहेत आणि हे 100 कस्टमर्स एकदा झाले की आपले 10 लाखाचं नेट रेव्हेन्यू दरवर्षी चालू होईल. आणि लोक ही सिस्टीम बंद करू शकणार नाहीत कारण याच्यातून त्यांचा ॲक्च्युअलमधला प्रॉब्लेम सुटेल. आणि हा प्रोजेक्ट जो मी अगदी तन मन धन अर्पून केलेला आहे याच्यामध्ये जेवढ्या पॉसिबिलिटीज कवर करता येतील म्हणजे अलर्ट्सच्या बाकीच्या गोष्टी ह्या सगळ्या गोष्टी आपण ह्याच्यामध्ये कवरअप केलेल्या आहेत. त्यामुळं हा प्रोजेक्ट 100% सक्सेसफुल होईल याची मला पूर्ण खात्री आहे. आणि खरं सांगू का, आता याच्यापुढं मी पुन्हा प्रोजेक्ट्स करणार नाही आहे. हा माझा सेकंड लास्ट प्रोजेक्ट आहे आणि याच्यानंतरचा एक प्रोजेक्ट असणार आहे जो की मी हा लास्टचा असेल. ठीक आहे. त्यामुळं ह्या प्रोजेक्टवरती मला अत्यंत लक्ष देऊन काम करायचं आहे. जेवढं करता येते एन्हान्समेंट, जसे लोकांच्या रिक्वायरमेंट्स येतील, फीडबॅक येतील, त्या पद्धतीने आपल्याला जर मॉडिफिकेशन करता येत असेल त्यामध्ये तर आपल्याला ते मॉडिफिकेशन्स करायचे आहेत जेणेकरून आपल्याला बऱ्याचशा गोष्टी शिकता येतील त्यातून. कारण लोकांचा एक्सपिरियन्स हा आपल्याला नेहमी अपडेशनसाठी बरा पडतो. ठीक आहे. तर हा प्रोजेक्ट डेफिनेटली सक्सेसफुल होईल. आता आज बेसिकली मी हा सुट्टीचा दिवस घेतला आहे. का? कारण काल म्हणजे 3 डिसेंबर 2024ला हा माझा प्रोजेक्ट पूर्ण झाला आहे. प्रोजेक्ट पूर्ण झाला इन द सेन्स फक्त प्रोटोटायपिंग पूर्ण झालं आहे. अजून ह्याचं डिझायनिंग कोडिंगचा पार्ट राहिला आहे. पण जेवढं काय प्रोटोटायपिंगचा रोल जेवढा काय माझ्याकडे होता तेवढा मी अगदी व्यवस्थितरित्या पूर्ण केला आहे. त्यामुळं ही गोष्ट माझ्यासाठी चांगली आहे की हा माझा सेकंड प्रोजेक्ट आहे जी की मी खूप चांगल्या पद्धतीने पूर्ण केला आहे. म्हणजे याच्या अगोदरच्या स्कूलचा ज्याच्यासाठी मला 18 महिने लागले आणि आत्ताचा हा प्रोजेक्ट जे की ज्याला की फक्त मला 1 महिना लागला. पण ह्या 1 महिन्यांमध्ये मला ज्या गोष्टी कळाल्यात ह्या गोष्टी कळाल्यात की एंड युजरचा प्रॉब्लेम समजावून घेऊन आपल्याला त्या पद्धतीने ॲप्रोच करायला लागेल. बेसिकली आपलं जुनं प्रोडक्ट तर चांगलं होतंच पण त्यानं कस्टमरला रेव्हेन्यू जनरेट होत नव्हतं, एवढंच फक्त प्रॉब्लेम होता. पण तोही प्रोजेक्ट आपला चालेल. आणि आत्ताचा जो फी कलेक्शन सिस्टीमचा आहे तो तर डेफिनेटलीच चालेल. ठीक आहे. माझ्यातर्फे तुझ्या ह्या ड्रीम प्रोजेक्टला 100% सक्सेसफुल मिळेल आणि माझ्यातर्फे तुला ऑल द व्हेरी बेस्ट. ठीक आहे. हा प्रोजेक्ट 100% सक्सेसफुल होईल. आय लव्ह मायसेल्फ. मी माझ्या डेडिकेशनला थँक्यू म्हणतो कारण मी एकही दिवस सुट्टी न घेता अगदी डेली काम असू दे अगर नसू दे मी ह्या गोष्टी करत राहते. त्याच्यासाठी माझ्या स्वतःच्या डेडिकेशनसाठी थँक्यू म्हणण्यासाठीचा हा व्हिडिओ आहे. आय लव्ह मायसेल्फ अँड थँक्यू व्हेरी मच.